4 बिल असतात ना, त्याच्यामुळे मग त्यानं पोलीस स्टेशन गाडी लावली. ते म्हणतात दाखले आल्यापर्यंत थांबले नाहीत ते. त्याला लोटा लाठी केली, थोडी छेडछाड केली, कोण झापडा मारल्या. बरोबर आहे. तरी रस्त्यानं बऱ्याचशा वेळा खामगाव मोताळा बाजाराला जाताना आम्हाला रस्त्यानं म्हणजे बजरंग दलाची तकलीफ होती. बऱ्याचशा वेळा आमचा माल उचलून घेतला पोलिसांवर, आमच्या केस बी झाली. आमचा माल पण गौरक्षण मध्ये गेला. आणि खावटीचे पैसे इतके लागतात की आम्ही सोडू शकत नाही. ते 300 रुपये प्रमाण कुठून भरसान 4 एवढं शेतकऱ्याला अडचणमध्ये आणून सोडलं की अति प्रमाणात शेतीचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला गाई म्हशी आणि बैल बाजारामध्ये विक्रीसाठी आणायचं. 80,000ची म्हैस आहे, 30,000 कोणी मागून नाही राहिलं काय. आता आमच्या घरी पैशाचं काम आम्ही काय करावं. तिले लायाले पैसा नाही, कोणी घ्यायला तयार नाही जनावर. राजपूत, गाव फलखेड, जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाव. कास्तकाराचे बैल होते गाडीत माया. कास्तकाराचे बैल आणतात ना, बजरंग गाडी पकडली. 4 बिल असतात ना, त्याच्यामुळे मग त्यानं पोलीस स्टेशन गाडी लावली. ते म्हणतात दाखले आल्यापर्यंत थांबले नाहीत ते. त्यानं लोटा लाठी केली, थोडी छेडछाड केली, कोण झापडा मारल्या. पैसे मागत आणि पैसे दाखला नाही, पैसे आम्ही गाडी सोडतो. त्याच्यामुळे मग त्याने गाडी पोलीस स्टेशन लावली. अजून काय झाला? अजून काय झाला फिर? मग पोलीस स्टेशन गाडी लावली, कोर्टावर गाडी सोडली. की आता गाडी आता 2 दिवस झाले गाडी आली. 14 तारीख. बैल कुठे गेली? गौरक्षण माल काय गौरक्षण मध्ये बैल होते. बैल गौरक्षण टाकले नाही. कवळा तुमचे बैल निघाले काय? आज निघाव, काल निघाले बैल. खावटी किती लागली? खावटी 300 रुपये बैल. किती पैसे लागले? 300 एका बैलाला रोज. 300 रुपयासारखं खाल्लं का बैल? कुठे कोण खाऊ घालते? 300 रुपये रोजाने बैल आले. 100 रुपयाचा एक कुठला टप भेटते, हे पुढे टाकतात ते. तुझं कुठं सगळं काढायचं, फक्त जाळा काढायचं. गौरक्षणमध्ये भरेल पाणी नाही पाजत. कडक लेंडे हाकले बैल गौरक्षणमध्ये. पहिले तुम्ही कास्तकार असताना सातबाऱ्यातून तुम्हाला ठाणेदारांना वापस दिले होते ना? हा, दिले होते कास्तकारांना. ठाणेदारांना बैल वापस दिले ते सगळं सांगा ना दादा. ते लावला. त्याच्यानंतर अजून बजरंग दलाने तुम्ही बैल घेतले? बजरंग नाही, बजरंग दलाने साहेबांना हे आणलं, बरडा आणलं. तुम्ही बैल कसे सोडले? बैल आम्ही जमा केलेलं बैल कसे सोडले तुम्ही गौरक्षणमधून? साहेब म्हणे ते कास्तकारा त्यांनी सातबारा दाखवले. त्यानं गरम शोक आणले, पांडेबाजूला ढाकला आणला. ह्याचं पोलीस पाटलाचा तिथे ढाकला आणला गावातून. कास्तकाराचे बैल असताना ते तुम्ही जमा कसे करता? साहेब ते साहेब म्हणे किंवा माहीत बदली होऊन जाईल, म्हणे सस्पेंड करून टाकते. तुम्ही बैल नाही आणलं. आम्ही हे साहेब समोर बैल नेऊन गेलो वापस. बस साहेबाला काल बदलाम करा आपल्यासाठी, नेऊन द्या बैल आपली. आम्ही बैल जमा करून टाकलं गौरक्षण. ते बैल नसल्यामुळे तुम्ही शेतीचं नुकसान झालं. नुकसान झालं. आम्ही ट्रॅक्टरने पेरला भाड्यानं. पेरणीला नुकसान झालं. 300 रुपये बैल रोजचा. एका बैलाला रोज 300 रुपये रोज गौरक्षण. किती राहिले ते बैल त्याच्यात? आता तुम्ही 600 रुपये जुळून पकडून घ्या रोजचं. किती दिवस लागले? बैल 1.5 महिना झाल्या. 25,000 गेले. हा, 25,000 रुपये गेले. बैल बी लोड झाले. बैल लोड झाले. पाणी पाजत ना, पाणी नाही पाहतात. कुठं एकदा टाकलं डबल पाहत नाही, दुसऱ्या दिवशी पाहतात. डबल पाहत बी नाही. बैल उठूनच नाही राहिले. नाही, सोपा निर्माण झाले. गाडेगाव बुजुर्ग शेती आणि दुधाचा व्यवसाय करतो मी. बरोबर आहे. तरी रस्त्यानं बऱ्याचशा वेळा खामगाव मोताळा बाजाराला जाताना आम्हाला रस्त्यानं म्हणजे बजरंग दलाची तकलीफ होती. बऱ्याचशा वेळा आमचा माल उचलून घेतला पोलिसांवर, आमच्या केस बी झाली. आमचा माल पण गौरक्षणमध्ये गेला. आणि खावटीचे पैसे इतके लागतात की आम्ही सोडू शकत नाही. ते 300 रुपये प्रमाण कुठून भरसान? 4 महिन्याचे पैसे कुठून भरसान? 20, 25, 30 रुपये गाईचे खर्च लागू राहिला. आमचं असं म्हणणं आहे बजरंग दलावाले सतत अंदाज आहे, विकास लागेल नावाले म्हैस बैल गाय. अरे हे व्यापारी लोक घेते रस्त्याने झाले, त्यांची काय तकलीफ? व्यापारी लोकांची तकलीफ नाही, बजरंग दलवाले पकडतात रस्त्यानं. ते घेणार ते आता जे घेऊन राहिले काय? नाही, ते थोडी घेतात. आम्ही तर त्यांना अर्ध्या किमतीत द्यायला आहे ना. ते घेऊन राहिले, आता घेऊन राहिले ते थोडी घेतात. तुम्ही कुठे राहता? तुम्ही मी राहणार, माझं नाव चंद्रशेखर उमराव सिंग गोराडे, राहणार पोरस, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. या सरकारनं एवढं शेतकऱ्याला अडचणमध्ये आणून सोडलं की अति प्रमाणात शेतीचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला गाई आणि बैल बाजारामध्ये विक्रीसाठी आणायचं. या सरकारनं आम्ही विक्रीसाठी आणतो. हे शेतकऱ्याचे व कास्तकाराचे आणि व्यापाऱ्याचे हे गाड्यानं माल येते बैलाचा म्हशीचा. हे बजरंग दलवाले इनाकाराचे तकलीफ देतात. बैल धरतात, बैलाचे गाड्या धरतात आणि ते कंडोळ्यामध्ये टाकतात. आणि हे व्यापारी म्हणून की बा हे तुमचे व्यापाऱ्याले आहे, हे कटायले चालले.
हे जर जनावरं जर कधी वागवले तर या जनावराचं करायचं काय? आता जे जनावरं वयोवृद्ध झाले, हे जनावरं विकल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्याला गरज नाही आहे. आणि ह्या सरकारनं एवढा अति प्रमाणात तपलीक देणं लावली की त्या तपलिकीला परिहार तर शेतकरी त्रासून गेला आणि एवढा कंटाळून गेला. या सरकारच्या पुढे काय करायचं हे समजत नाही. या सरकारनं कोणची काही न विचार करता शेतकऱ्यावर एवढी भयान तपलीक लावली देणं की जनावरं विकल्याशिवाय काही विलाज नाही. आणि बाजारामध्ये त्याला आजच्या परिस्थिती आजची अशी झाली कंडिशन की याला कोणी घ्यायला तयार नाही आणि याला कोणी शेतकरी घ्यायला तयार नाही, कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही. मग याचं करायचं काय? या सरकारने आम्ही या सरकारचा निषेध करत आहे. हे सरकार भाजप सरकार एवढं धोकादायक आहे. एका लाडकी बहीण न मागता काही न आमचं कोणतं प्रोसिजर करता कोणा लाडक्या बहिणीनं न पैसे मागता हे इनाकाराचे पैसे देते आणि तांदूळ गहू हे फुकाचे वाटते आणि दाखवते की आम्ही हे पैसे धान्य वाटतो, पैसे देतो लाडक्या बहिणीला. तुम्हाला या शेतकऱ्याचं कर्ज, शेतीचं कर्ज माफ करत नाही. वावरात माणसं येत नाही. यानं दारूचे धंदे अतिप्रमाणामध्ये करून शेतकऱ्याचे, हिंदू लोकांचे एवढे पोरं बिघडले या सरकारच्या पायी की अतिप्रमाणात 35-40, 40-40 वर्षाचे वयाचे झाले, त्याचे लग्न होत नाही. एवढं त्रासून कंटाळून गेले आणि या शेतकऱ्याने, या सरकारनं शेतकऱ्यावर एवढी बिकट संकट आणलं की त्या संकटाला मात केल्या जाऊन नाही राहिली. आणि आम्ही जनावर विकायला आणतो तर हे गाड्या धरतात बजरंग दलवाले. व्यापाऱ्याचे काय तर तुम्ही व्यापारी आहे, तुम्ही व्यापारी आहे. आता प्रत्येकजण हा व्यापारी आहे का? या जनावराचं करायचं काय? या जनावराचं करायचं काय? या सरकारच्या दारी आम्ही तहसील कार्यालयावर, LTO कार्यालयावर आणि कलेक्टरला निवेदन देऊन आम्ही याचा बंदोबस्त करू. जर कधी केलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे. हे स्वतः मी तेवढं 100% सांगतो.